आप काँग्रेसमध्ये 5 ठिकाणांचा जागा वाटप निश्चित. गुजरातमध्ये आप 2 तर हरियाणात आप एका जागेवर लढणार. गोव्याच्या 2 जागा काँग्रेसकडे. दिल्लीत काँग्रेस आणि आपची संयुक्त पत्रकार परिषद. दिल्लीत आप 4 तर काँग्रेस 3 जागा लढवणार. मुरादाबादमधून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात. राहुल गांधींसोबत प्रियंका गांधीही यात्रेत सहभागी. उत्तर प्रदेशातील आघाडीनंतर अखिलेश आणि राहुल गांधी न्याय यात्रेत येणार एकत्र. उद्या आग्र्यात अखिलेश यादव सहभागी होणार. राहुल गांधींच्या न्याय यात्रेला 26 फेब्रुवारी ते 1 मार्च ब्रेक. दिल्लीतील बैठका आणि केम्ब्रिज दौऱ्यासाठी निर्णय. केंद्रीय मंत्री स्मृती इराणींची अमेठीतील सिंगपूर ब्लॉकमध्ये जनसंवाद यात्रा. स्मृती इराणी 4 दिवसांच्या मतदारसंघ दौऱ्यावर. पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि काँग्रेस दरम्यान आघाडीचे सर्व रस्ते बंद. टीएमसी पश्चिम बंगालमध्ये सर्व जागा लढवणार. डेरेक ओब्रायन यांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष जे पी नड्डांची महत्त्वाची बैठक. सर्व राज्यांचे निवडणूक प्रभारी सहप्रभारी मुख्यालयात. लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदींचा दौऱ्यांचा धडाका. 2 मार्चला बिहार, 6ला पश्चिम बंगाल आणि आज छत्तीसगड दौरा. आज 34,000 कोटींच्या कामांचं भूमिपूजन. आसाम सरकारनं रद्द केला मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा. समान नागरी कायद्याच्या दिशेनं सन्मा सरकारचं आणखी एक पाऊल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवेळी दाखल झालेल्या तक्रारी जमा करा. संदेश ख्याली प्रकरणात ममता सरकारला हायकोर्टाचे आदेश. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची टीम धमाखालीत. टीएमसी नेता शहाजहान शेखवरील आरोपांप्रकरणी कालपासून चौकशी. पुण्यात डिफेन्स एक्स्पोचं आयोजन. डीआरडीओच्या माउंटेड गन सिस्टमचं विशेष आकर्षण. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली बुलेट ट्रेन कामाची पाहणी. समुद्रातून जाणाऱ्या 7 किलोमीटरच्या बोगद्याचा आणि स्टेशनच्या कामाचा घेतला आढावा. मध्य रेल्वेवर जलद लोकलच्या फेऱ्या वाढवणार. नव्या वेळापत्रकानुसार दादर स्थानकातून कल्याणच्या दिशेनं 10 फेऱ्यात लवकरच वाढ. मध्य रेल्वेवर रात्रकालीन मेगा ब्लॉक. माटुंगा मुलुंड आणि हार्बरवर पनवेल वाशी मार्गावर रात्री दुरुस्तीची कामं. MMRDA बांधणार ठाणे पडगाव उन्नत रस्ता. ठाणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास होणार मदत. आग्र्यात सुरू झाली हॉट एअर बलून सफारी सेवा. पर्यटकांसाठी आनंदाची बातमी. पेटीएम ॲपचं UPI ऑपरेशन सुरू राहणार. RBIनं NPCLला दिले चौकशीचे आदेश. रशिया युक्रेन युद्धाला 2 वर्ष पूर्ण. रशियावर पाश्चिमात्य देशांकडून अनेक निर्बंध. बलाढ्य रशियाच्या अडचणीत वाढ. पाकिस्तानात 2 मार्चपर्यंत नव्या सरकार स्थापनेची शक्यता. PPP आणि PMLNचं आघाडी सरकार. 9 मार्चपर्यंत राष्ट्रपती निवडीचा प्रयत्न.